तर मुख्यमंत्र्यांसमोर 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। समर्पित शस्त्रांमधून माओवाद्यांची तयारी दिसून आली आहे। तर माओवाद्यांचं आत्मसमर्पण। गडचिरोली जिल्ह्याची आज 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण मुख्यमंत्री यांच्या समोर करून एक वेगळाच इतिहास नोंदवला आहे। अशातच आज आत्मसमर्पण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी असलेल्या लायन्स मेटल यामध्ये नोकरी देण्याचं सुद्धा वार्तालाप केलं। दरम्यान आपण बघू शकता की 61 नक्षल्यांनी जे आत्मसमर्पण केलं आहे त्यांनी त्यावेळी पूर्ण शस्त्रांनी सोबत आणि गणवेशात आत्मसमर्पण केलं आहे। आपण बघू शकता की नक्षल्यांनी ज्या बंदुका वापरल्या होत्या त्यांच्याकडे इन्सेस असेल 47 असेल ज्या काही अत्याधुनिक शस्त्र असतील आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी सजावट करून ठेवलेले आहे, इन्सास असतील या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या सर्व गोष्टींना आजपर्यंत लढा देत होते। संविधानाची माहिती किंवा त्यांना ज्या पद्धतीने गोष्टीची गरज पाहिजे होती अज्ञानाचा फायदा घेत माओवादी संघटनेला बळकटी मिळाली होती। मात्र पोलिसांच्या चांगल्या कौशल्य कृतीमुळे आज या ठिकाणी कुख्यात माओवादी असलेला भूपती आणि त्यांच्यासह 61 माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण करून एक वेगळा इतिहास रचलेला आहे आणि या ठिकाणीच आता हातात आलेली बंदूक सोडून हे कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्यास मोठा भाग पडला आहे। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।